आज आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करतोय. दुसरा आणि तिसरा अध्याय आपण डिटेलमध्ये बघितला. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे, तेही आपण पाहिलं. आणि आता आपण चौथा अध्याय सुरू करत आहोत. पहा कान तृप्त झाले, गीता रहस्य ऐकले, मनीचे स्वप्न पूर्ण झाले आज देवा. प्रज्ञा विवेकाचे ज्ञान प्रतिपादेतो श्रीकृष्ण, आणि भक्तराज अर्जुन श्रोता असे. पंचमाचा तो आलाप, त्यात सुगंध अमूप, आणि चवही ती अप्रूप एकत्र तेथे. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, जपतपे श्रुती यांची फळा आली. सर्वेंद्रियांचे करुण कान, आता तुम्ही करावे श्रवण, अलौकिक ते ज्ञान प्रकटेल येथे. या ज्ञानदान प्रसंगे उपदेश श्रीकृष्ण सांगे, होऊन या जागे ऐका तुम्ही. त्यावेळी संजय राजासी म्हणे, अर्जुन युक्त असे दैवगुणे, म्हणून त्या नारायणे कृपा केली. जेन सांगितले पित्याला, वा न कथिले मातेला, ते सांगत असे अर्जुनाला आज येथे. राधेशी केवडी जवळीक, तीही न देखे हे प्रेमसुख, हा उपदेश आध्यात्मिक न ठाऊक तिजला. सनकादिकांच्या आशा वाढल्या होत्या खूपशा, परीही ज्ञानदशा त्यांना नाही. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, पार्था जाणून सर्वोत्तम कथन केले. पाहून अर्जुनाची प्रीत अमूर्त झाला मूर्त, आणि असे उपदेशित ज्ञान तया. योग्यांना हा सापडेना, वेदांनाही तो कळेना, ध्यानी जना आकळेना हा कदापि. तो हा निज स्वरूप अनादि जो निष्कंप, प्रकटला तो अनुप अर्जुनासाठी. जो निर्गुण निराकार, होऊन तो सगुण साकार, रूप घेऊन ते सुंदर प्रकटला येथे. आता भगवंत म्हणतात, श्री भगवान वाच. श्रीकृष्ण म्हणे अर्जुनाला, योग मी सांगितला सूर्याला, परंतु या गोष्टीला काळ खूप झाला. मग जो सूर्य तो रवी, त्याने योगस्थिती ही आघवी निरुपली बरवी. मनुप्रती म्हणूने आपण अनुष्ठिली, मग ईश्वाकुवा उपदेशली. ऐसी परंपरा विस्तारली पुढे अर्जुना. परंपरेने मग राजघराणी जाणले अनेक राजांनी, परंतु आता कोणी जाणतीच ना. कामनासक्त झाले नर, इंद्रिय भोगावर भर, म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. ऐसे आत्मबोध संपता, वाढते विषय लोलुपता, भासताती अहंकारता, लोपले ज्ञान. दिगंबरांच्या गावी वस्त्रे काय करावी, जन्मांनासी रवी काय कामाचा. बैऱ्यासमोर गाणे, तेथे कैसे मान डोलावणे, कोल्यासी का चांदणे आवडते कधी. चंद्र उगवता नभाते, कावळ्याची दृष्टी जाते,
मग कावळे चंद्राते ओळखतील कसे. मनी वैराग्य नसता विवेकाची भाषा जाणता. मनी वैराग्य नसता विवेकाची भाषा न जाणता. मग आत्मतत्वाची प्राप्तता होईच ना. अहंकाराने वेडले मोह अज्ञान वाढले. ऐसे योग ज्ञान लोपले या जगती. तोच योग आता तुला सांगितला कोणती सुता. जाणता तो तत्वता संपे भ्रांती. अर्जुना तू प्रिय मजला जाणून या योगाला. आचर तू स्वधर्माला आज येथे. तू प्रेमाचा पुतळा तू भक्तीचा जिव्हाळा. चैतन्याची ती कळा तुझ ठाई अर्जुना. असं जे मागच्या 2 अध्यायामध्ये सांगितलं गेलं तेच पुन्हा भगवंतांनी इथे पुन्हा पुन्हा सांगता येते की सगळे लोक कामनेच्या अधीन झालेले आहेत. सगळ्यांचा भर इंद्रिय भोगावर आहे आणि म्हणून त्यांना आत्मबोधाचा विसर पडला आहे. आणि मग ते 2-3 दृष्टांत आपल्याला देतात की दिगंबरांच्या गावी वस्त्रे काय करावी. दिगंबर म्हणजे नग्न लोक. जसे ते जैन मुनी असतात दिगंबर मुनी. कपडे घालत नाही त्या अंगावर, काहीच नाही घालत. किती थंडी असो, पाऊस असो, ऊन असो, वारा असो. तसं दिगंबरांच्या गावी जर कोणी वस्त्र विकायला गेलं, एका व्यापारी गेला कापडाचा, आता काही उपयोग आहे का. सगळेच लोक तिथे दिगंबर. आता ते दिगंबर काय यांचे वस्त्र घेणार आहेत का विकत. तसं आता झालेलं आहे म्हणे की सगळेजण कामनेच्या नादी लागले, इंद्रियांच्या नादी लागले. मग आता हे लोक आत्मज्ञान ऐकतील कशाला, आत्मबोध ऐकतील कशाला, ज्ञानेश्वरी कशाला वाचतील. ते ज्ञानेश्वरी पण वाचत नाहीत. आणि असं दुसरं उदाहरण देताना ते म्हणतात, बैऱ्यासमोर गाणे तेथे कैसे मान डोला म्हणे. आणि कोल्ह्यासी का चांदणे आवडते का कधी. बैऱ्यासमोर कितीही गाणं गायलं तर तो मान कसा काय डोलवेल म्हणे. त्याला समजतच नाही, ऐकूच येत नाही. आणि कोल्ह्याला का चांदणं आवडतं का म्हणे कधी. तसं अज्ञानी माणसाला आत्मज्ञान आवडत नसतं. आणि म्हणून असे अहंकाराने वेढलेले, मोह अज्ञानाने वाढलेले, म्हणून योग ज्ञान आत्मज्ञान इथे संपलेलं आहे. आणि अजून त्यांनी असंही सांगितलं की खूप पूर्वी हे राजघराण्यामध्ये हे ज्ञान होतं. परंपरेने राजघराण्यामध्ये हे ज्ञान टिकून होतं. पण पुढे तेही आज लुप्त झालेलं आहे आणि आज कुठेही हे ज्ञान नाही. पुढची ओवी आहे, तू मित्र माझा जवळचा, हा प्रसंग युद्धाचा, म्हणून उपदेश योगाचा केला तुझला. योगास या जाणून निजबोध मनी पाऊन, संपू दे तुझे अज्ञान आधी अर्जुना. आणि मग तेव्हा अर्जुन म्हणतो, तेव्हा म्हणाला अर्जुन, मातेने बाळा प्रेम करणं त्यात काय नवीन आहे देवा. देवा तू दुःखितांची सावली, तू अनाथ जीवांची माऊली. आम्हावरी कृपा झाली तुझीच देवा. पोटी जरी पांगळा आला, मातेने का कधी अव्हेर केला. तसा आधार तो आम्हाला तुझा देवा. आता मी जे विचारेन ऐक तू लक्ष देऊन. नकोस जाऊ बा चिडून माझी या बोला. आता जे तू सांगितले ते सर्व मी ऐकले. परी न ते पटले माझी या चित्ता. तो रवी विवस्तू तू कोण, आम्हा नाही काही जाण.
तया तू उपदेश देन न पटे मजला. आपला जन्म आताचा सूर्य अति प्राचीन काळाचा, त्यास उपदेश योगाचा केला कसा. चरित्र तुझे अलौकिक मजन ते ठाऊक, म्हणून ही आगळीक करतो देवा. तुझे त्या काळी असणे आणि योग तो उपदेशने, सांग मज विस्ताराने आता देवा. मग भगवंत म्हणतात, श्री भगवान उवाच, तुझ ऐसे ते वाटणे, जे काळी विवस्वानाचे असणे, ते दवा तुझे माझे नसणे, ती भ्रांती अर्जुना. हे बघ अर्जुना, जन्म जाहले आपले नाना, मी जाणतो त्या सर्वांना परी तुवा विस्मरण. मी जेने जेने अवसरे, जे जे होऊन अवतरे, ते समस्त ही स्मरे मज धनुर्धरा. मनोनी हे आघवे, मागील मज आठवे, माझे ते प्रकटन संभवे प्रकृती योगे. मी तत्व ते चिरंतन, मज ठाई भासे जन्म मरण, घडे सर्व माया कारण माझेच ठाई. भ्रांती बुद्धी कारणे माझे कर्माधीन वाटणे, परी मी नांदे स्वतंत्रपणे सर्व काळ. आरशात ते पाहता द्वैताची ती भासमानता, परी सर्व काही तत्वता एकची असे. तसा मी निराकार निर्गुण, परी घडतसे माझे प्रकटन, करून प्रकृतीस अधिष्ठान प्रकटन माझे. होतो जे दवा धर्म शक्तिहीन, नि अधर्म होतो बलवान, करण्या अधर्माचे उच्चाटन प्रकटतो मी. जन्मरहितपणा विसरून, अव्यक्तपणा दूर सारून, करण्या धर्माचे रक्षण अवतार माझा. माझ्या करुणे कारणे माझे साकार होऊन अवतरणे, मग अंधार अज्ञानाचे संपणे आपोआप. अधर्माचा करुण नाश, दोषांचे ते तोडून पाश, करतो सत्याचा उद्घोष सज्जनान करवी. अधर्म तो संपवून, धर्म तो स्थापून, धर्मनीतीचे मिलन घडवतो मी. अज्ञानाचे आवरण तोडून, विवेकाचा दीप उजळून, योगासी बा आत्मज्ञान माझेच कारणे. जाणून ते आत्मस्वरूप, योगी होती विश्वरूप, मग सात्विकता अमाप वाढे जगती. ऐसे पाप ते संपते, पुण्य ते वाढते, जे दवाती प्रकटते मूर्ती माझी. होण्या जगाचे कल्याण, घडे माझे ते प्रकटन, परी याची ती जाण केवळ ज्ञानियासी. माझे अजन्मा असून जन्मने, अक्रिय असून कर्म करणे, अविकारी असून विकारणे, ज्ञानी जाणती. मजसी ऐसे जाणता, घडतसे परममुक्तता, मग घडे माझे ठाई एक रूपता निधन समयी. जे मी तूपणा सोडती, कामना शून्य होती, इच्छांची संपता गती ज्ञान होते. माझे अस्तित्व चिरंतन, जया ठाई सर्व इच्छांची बोळवण, तया होतसे आत्मज्ञान आपोआप. निष्काम मना कारण, घडे स्वस्वरूपास जानन, तेच बा आत्मज्ञान अर्जुना माझ्या. मजसी एक रूप होता, मीच होती ते तत्वता, मग अनादी ती द्वैतता फिटून जाई. संपूर्ण पृथक्तेची जाण, वैश्विक चैतन्यासी एक रूप होन, मग संपे जन्म मरण अर्जुना माझ्या. यम नियम जाणून, ध्यान समाधी लावून, होता द्वैत निरसन प्राप्ती माझी. हे पहा अर्जुना, प्राप्त होऊन ज्ञाना, संपने मी तूपणा तेची ज्ञान. जगी भक्तीचा आभास, परी ते अज्ञान खास, मनी असता ती आस, भक्ती कैची. माऊलीने पुन्हा पुन्हा हे गोष्ट मांडली आहे की
भक्ती करताना जर तुमच्या मनामध्ये काही आस असेल, इच्छा असेल, कामना असेल, तर ती भक्ती नाही. आणि म्हणून स्पष्टपणे माऊलीने मांडलं की जगी भक्तीचा आभास, परी ते अज्ञान खास. जे ज्याला ज्याला इथे म्हटलं जातं की वा 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 काय भक्ती चालू आहे, तर माऊली म्हणते ती भक्ती भिक्ती काही नाहीये, ते अज्ञान आहे सगळं. आणि असं अज्ञान इथे भक्तीच्या नावाने नांदतं. जे जे सकाम आहेत, सगुणाच्या पूजेत अडकलेले आहेत, सगुणाच्या मागे लागलेले आहेत, ते द्वैतात अडकलेले आहेत. कारण ते असं समजतात की जसं काही ईश्वर त्यांच्यापासून वेगळा आहे असं त्यांना पक्क वाटतं. त्यांना असं वाटत नाही की आपण ईश्वर आहे, कारण त्यांना ती अनुभूतीच नसते. आणि असं मी वेगळा आणि ईश्वर वेगळा असं ज्याला वाटतं तो अज्ञानात असतो, ते अज्ञान असतं. आणि म्हणून इथे माऊलीची स्पष्ट स्पष्ट ओव्या आहेत. काही माऊलीने आड लपून काही लिहिलं नाही, लपून छपून काही लिहिलं नाही. जे खरं आहे ते तसंच तसं लिहिलं. पण वाचूनही आपल्याला ते काही समजलं नाही. आपण आपला धंदा सोडला नाही. असे आपण मोठे मजबूत आहे. सगळ्या संतांना वाटेला लावलेलं आहे आपण. सगळे संत तुम्ही काय सांगा काही बी, आम्ही आमचा धंदा सोडणार नाही. आणि ऐसे अज्ञाने सर्व नाशिले, असं अज्ञानामुळे सर्व सत्यानाश झालेला आहे म्हणे इथे. जे बुद्धिभेदास आले त्यांनीच कल्पिले अनेकत्व माझे. आणि ज्यांची अशी बुद्धिभेद पावली त्यांनी, भगवंत म्हणतो, मला अनेक रूपामध्ये पाहिलं म्हणे. अनेक देवता निर्माण केल्या. हा वेगळा देव, तो वेगळा देव, तो वेगळा देव, असं असं देव एकच आहे. पण अनेक देव मानणं हे अज्ञान आहे. आणि हे माऊली वारंवार इथे सांगते. ही चूक मुस्लिम धर्मात नाहीये. मुस्लिम धर्म म्हणतं एकच अल्ला, बस. दुसरं त्या अल्लाच्या बरोबरीला दुसरा कोणीच नाही. पैगंबर सुद्धा नाही. अल्लाह अल्लाच. अशी ही जी काही भूमिका आहे, हीच भूमिका माऊलीने मांडलेली आहे की देव खरा ईश परमात्मा, खरा परमेश्वर एकच आहे. आणि तो सगळ्यांचा आहे, सगळ्या धर्मांचा. ते ख्रिश्चन असो की मुस्लिम असो की हिंदू असो की बौद्ध असो की जैन असो, सर्वांचा परमेश्वर एकच. सर्वांचं ते परमतत्व एकच. ते काही भिन्न नाही कुठेच. आणि भिन्न जे मानत असतील की ख्रिश्चन लोकांचं वेगळं, आमचं वेगळं, बुद्धाचं वेगळं, जैनांचं वेगळं, असं मानणारे लोक अज्ञानी लोक. आणि इथे मग आपण आपल्याला तपासून घ्यायचं, आपण अज्ञानी आहे की कोण आहे. माऊलीने आपल्याजवळ कसं तपासायचं ते सांगितलं की असं तपासा की तुम्हाला वेगवेगळं वाटतं का. वेगळं वाटत असेल आणि तुम्ही असे जर अनेक देव निर्माण केले असतील तर तुम्ही अज्ञानी आहात. सगळ्या अध्यायांमध्ये हे येणार आहे. प्रत्येक अध्यायामध्ये माऊलीने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 18च्या 18 अध्यायात सांगितलेल्या आहेत. पण या गोष्टीकडे काही आपण लक्ष देत नाही. मी वैश्विक चैतन्य चिरंतन, मज ठाई अनेकत्व मानन, माझ्या वैश्विकतेची नसणे जाण, ते अज्ञान अर्जुना. म्हणजे ती परमशक्ती ही एकच आहे, सर्वत्र आहे, सर्व ठाई आहे. ती काही यांची आहे, त्यांची नाही, त्यांची आहे, त्यांची नाही. पशु पक्षी प्राणी, दगड माती, धोंडे, जीव जणू काय, कीटक फिटक काय असतील, सगळ्यांचं पहिलं जर काही अधिष्ठान असेल
की जिथून ज्याच्यामुळे हे सगळी सृष्टी निर्माण झाली तो परमात्मा परमेश्वर सगळ्यांसाठी एक आहे, तो वेगळा नाही. आणि वेगळं मानून मग एकमेकांचा द्वेष करणे, दहशतवाद, बॉम्ब हल्ले, गोळ्या घालणे, युद्ध करणे, दंगली करणे, यांनी मंदिरं पाडणे, त्यांनी मस्जिदा पाडणे, हे सगळे अज्ञानाचे प्रकार. आणि या सगळ्या गोष्टी करणारे लोक अज्ञानी. अज्ञानी लोकांच्या नादी चांगल्या माणसाने लागू नये. ऐसे भ्रमित होऊन नाना इच्छा ठेवून मनात पूजा करती यथोचित ते अज्ञानी. असे ते भ्रमित होतात म्हणे, अनेक इच्छा मनात ठेवतात आणि पूजा मात्र यथोचित करतात म्हणे, एकदम बरोबर शास्त्रात सांगितली तशी. पण अशा पद्धतीने मनात इच्छा ठेवून पूजा करणं, काहीतरी हेतू ठेवून पूजा अर्चा करणं, हे अज्ञान आहे. आणि मग होतं काय, मनी जे जे असणे मग तैसेच ते भासणे, ते मनोसंमोहना कारणे जाण अर्जुना. तुमच्या मनात जे काही असेल त्याचाच भास तुम्हाला होतो. एकच विचार तुम्ही एकसारखा केला, एकच बात घोकली, एकच गोष्ट घोकली डोक्यामध्ये मनामध्ये, ते घोकलं की ती घोकलेली गोष्ट समोर दिसायला लागते. जसं तुम्हाला सांगितलं की ते चुडेल लागतं, भूत लागतं, ते काही नाही, ते अज्ञान आहे ते. आणि ते असंच केवळ भ्रांती येते. आणि घोकलेलं की लागलं, मला भूत लागलं, मला भूत लागलं, मला लहानपणापासून भीती. आणि मग कुठेतरी काही घाबरलं की सगळे भास निर्माण होतात. मग तसंच एखाद्या देवीची पूजा करणे, 5, 25, 30 वर्ष एकाच मूर्तीची पूजा करणे, मग ती देवी समोर येते, ती मूर्ती समोर येते, माहितीये का. आणि हे सगळं मनाचं संमोहन असतं. कोणत्याही आकारात आणि कोणत्याही गुणामध्ये जर कोणी समोर आलं तर समजून घ्यायचं ती भ्रांती आहे. नामदेवाला विठ्ठल दिसत होता, विठ्ठल त्यांच्या हातून खात होता म्हणे, त्यांच्याशी बोलत होता, पण ती सगळी भ्रांती होती. आणि अशी भ्रांती इथे जे जे सगुण पूजा करतात त्या सगळ्यांना अशी भ्रांती होत असते. आणि तुम्ही सगळं तुमचं चित्त एकाग्र करून ते एकच गोष्ट हे करतात, मग तो छाप पडतो आपल्या मेंदूवर, आणि ती छाप जी पडते ती छाप तशीच भासते. तर हे सगळं भासणं हे खोटं असतं, हे अज्ञान असतं. मनी ज्या इच्छा असती त्या इच्छा कारणेच प्रकटते भ्रांती. कर्म सिद्धांताची महती हीच अर्जुना. हा कर्म सिद्धांत आहे म्हणे, तुम्ही जे कर्म कराल तसा अनुभवाला येईल. तुम्ही एकच गोष्ट मनात घोकली 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 घोकली, तुम्हाला तो अनुभव आल्याशिवाय, बरं दुसरी गोष्ट त्याच्याशिवाय वेगळा अनुभव येत नाही. रामाची पूजा करणाऱ्या काही एखाद्या जणाने 40-50 वर्ष रामाची पूजा केली, त्याला रामच दिसेल, त्याला कृष्ण दिसणार नाही, त्याला दत्त दिसणार नाही. तसं आहे म्हणे हे सगळं. जे घोकलं ते अनुभवाला येतं, जे घोकलं ते अनुभवाला येतं. आणि हा कर्म सिद्धांत आहे. आपल्या आपल्या कर्माचे ते फळं आहेत. जैसे जे बीज पेरावे फल तैसेच मग पावावे, हे कार्य करण आघवे जाण अंतरी. आणि हे सगळे असे जे काही अनुभव येतात हे सगळे कार्य कारणामुळे येतात. काहीतरी कारण आहे आणि त्या कारणामुळे काहीतरी कार्य घडतं. तुम्ही काहीतरी एकच इच्छा केली, एकच इच्छा केली, एकच गोष्ट घोकली आणि ते कारण झालं, आणि मग त्याचं कार्य म्हणजे तशी मूर्ती डोळ्यासमोर
प्रकट व्हायला लागले, तसे भास व्हायला लागले. तर हे सगळं मनाचे खेळ आहेत हे सगळे. आणि या मनाच्या खेळामध्ये अज्ञानी लोक अडकून जातात. जैसे डोंगर कपारी आपलाच